भेदरलेल्या पाकिस्तानकडनं पुन्हा एकदा आज शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय। नियंत्रण रेषेवरती पाकिस्तानच्या कुरापती अजूनही सुरू आहेत। उरी, कुपवाडा, अखनूर या भागामध्ये पाकिस्तानी सैन्याकडनं गोळीबार केलाय। अर्थात भारतीय जवानांकडनंही त्याला तसंच चोख प्रत्युत्तर देण्यात आलंय। मात्र पाकिस्तानकडनं 9व्या दिवशीही गोळीबार सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय। बिथरलेला हा पाकिस्तान आणि त्यामुळे पाकिस्तानकडनं वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होतंय। पाकिस्तानकडनं आज पुन्हा हे उल्लंघन नियंत्रण रेषेवरती झालेले आहे आणि कुरापती सुरू असलेल्या पाहायला मिळतात। 9व्या दिवशी हा गोळीबार सुरूच आहे आणि त्याला भारतीय जवानांकडनंही प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे। पाकिस्तानच्या कुरापती थांबण्याचं नाव घेत नाहीये आणि नियंत्रण रेषेवरती पुन्हा एकदा तेच घडलेलं पाहायला मिळतंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत कुपवाडा इथे असलेले आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी। आम्ही सध्या कुपवाडा हा भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवरती असलेला जम्मू काश्मीरमधला जो महत्त्वाचा जिल्हा आहे तिथे उभा आहोत। आणि कुपवाड्याचं दृश्य म्हणजे हा सीमावर्ती भागाचाच एक भाग की जो कायम गेली 3 दशकं भारतामध्ये काश्मीरमध्ये होत असलेल्या दहशतवादी कारवायांनी चर्चेत असतो। म्हणजे कुपवाड्यामध्ये असं झालं, कुपवाड्यामध्ये इथे दहशतवादी हल्ला झाला आणि हे कुपवाडाचं पोलीस मुख्यालय आहे, हेडक्वार्टर कुपवाडा डिस्ट्रिक्ट। त्याबरोबर माझ्या डाव्या बाजूला म्हणजे ह्या मुख्यालयाच्या डाव्या बाजूला तुम्हाला जो दिसतोय तो आपल्या सीमावर्ती भागाची जिथून रेंज सुरू होते तो पाकिस्तानचा भाग। भारतीय कारवाईच्या शक्यतेनं खरं तर पाकिस्तानकडनं सुद्धा युद्धसराव सुरू झालेला आहे। लाहोर इस्लामाबाद हवाई मार्ग बंद करण्यात आला आहे। पुलवामामध्ये अलीकडे जो दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर भारताकडून प्रतिहल्ला होण्याची शक्यता लक्षात घेऊन पाकिस्ताननं नियंत्रण रेषेजवळ म्हणजे आज या नियंत्रण रेषेच्या सलग 9व्या दिवशी पाकिस्तानकडनं कुरापती काढण्याचं काम सुरू आहे। गोळीबार झाला रात्री, त्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं। पाकिस्ताननं नियंत्रण रेषेजवळ आणि अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात लष्करी सराव सुरू केला आहे। या सरावादरम्यान पाकिस्ताननं लाहोर आणि इस्लामाबाद दरम्यानचे काही हवाई मार्ग तात्पुरते बंद केलेत। पाकिस्तान नौदलानं आपला जो नॅव्हल एरिया आहे त्याचे इशारे जारी केलेले आहेत। हा सराव भारताकडून होऊ शकणाऱ्या कारवाईसाठी आधीच तयारी असल्याचं लष्करी सूत्र सांगतायत। पाकिस्तानचा जो सराव सुरू आहे तो 3 टप्प्यात सुरू आहे। पाकिस्तान एअरफोर्सनं 3 वेगवेगळ्या भागामध्ये सराव सुरू केला आहे। यामध्ये ही जी आत्ता नियंत्रण रेषा तुम्हाला दिसते तिथे एक्सरसाइज हॅमर स्ट्राईक आणि दक्षिण एअर कमांडमध्ये जर्ब ई हैदर आणि उत्तरी एअर कमांडमध्ये फैज ई बद्र आणि सेंट्रल एअर कमांडमध्ये ललकार ई मोमीन असे सराव सुरू केलेले आहेत। या सरावामध्ये अमेरिकेने दिलेलं F-16, J-10 आणि चीननं दिलेलं JF-17 यासारखे फायटर जेट्स सहभागी झालेले आहेत। JF-17 या लढाऊ विमानाबरोबरच चीनकडून मिळालेली आणखीन PL-15 क्षेपणास्त्रे वापरण्यात येत आहेत। भारी तोफखाना आणि इतर संरक्षण सिद्धता ही ह्या लष्करी पलीकडच्या बाजूला जो पाकिस्तानचा भूभाग आहे त्या ठिकाणी त्यांनी संरक्षण सिद्धता करायला सुरुवात केलेली आहे। अर्थात भारताची संरक्षण सिद्धता आम्हाला जरी माहिती असलेली साधारणपणे आपल्याला एक देशवासी म्हणून त्याचा अंदाज आणि कयास जरी असला तरी आपण ते सांगणार नाही आहोत। पण आत्ता माझ्या मागे जे तुम्ही बघताय ती कुपवाड्यातली आपल्या देशाची सीमा जी पाकिस्तानच्या लगत आहे इथून पुढेच ती सुरू होते आणि हा अत्यंत संवेदनशील असलेला दहशतवादाच्या दृष्टीनं भूभाग। कॅमेरामन प्रतीक जाधवसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, कुपवाडा।